बॉल कोणी मारला? कोणी मारला बॉल? बाबा, मेहता अंकलनी. मेहता साहेब तुम्ही? हो जेठालाल, मीच मारला कडक शॉट. अरे तुझं घर मध्ये आलं ना म्हणून, नाहीतर असला सिक्स मारला असता ना डायरेक्ट बाहेर. अरे काय सिक्स मारता मेहता साहेब? तुमच्या या शॉट मुळे माझ्या फाफड्याचा चुरा झाला हो. जेठालाल, अरे इतका गरम व्हायची काय गरज भावा? आम्ही खेळत होतो, शॉट लागला. अरे माझा गरम गरम फाफडा तुम्ही जमिनीवर सांडलात, वरती म्हणताय गरम का होतोस? अरे आज सकाळपासून मूड बनवलेला, आज रविवार आहे, मस्त जिलेबी फाफडा खाऊया, आणि फाफडा खाणार एवढ्यातच या तुमच्या शॉट मुळे सगळा कारभार उरकला. तुला म्हणायचं तरी काय जेठालाल? तुझी फाफडा खायची वाट बघत होतो मी, की संडेला सकाळी तू कधी फाफडा खातोस, म्हणजे त्याच वेळी मी बॅटिंग साठी येईन, त्याच वेळी मी शॉट मारेन आणि तो बॉल फाफड्यावर लागेल आणि फाफडा सांडेल. म्हणजे हे सगळं मी मुद्दाम केलं? असं काही नाहीये मेहता साहेब, पण तुम्ही एरवी तर क्रिकेट खेळत नाही आणि आजच अचानक काय सुचलं सिक्स मारायचं? अरे पण नाही बाबा, मेहता अंकल क्रिकेट खेळत नव्हते, तर माझी बॉलिंग होती आणि गोली बॅटिंगवर होता, आणि मेहता अंकल त्याला सांगत होते की माझ्या बॉलवर सिक्सर कसा मारायचा. मग मी मेहता अंकलला चॅलेंज केलं की आता तुम्ही माझ्या बॉलवर सिक्सर मारून दाखवा. अरे टप्पू बाळा, चॅलेंज द्यायची काय गरज होती? चल ठीक आहे, चॅलेंज दिलंस, मग लल्लू बॉल टाकायची काय गरज? क्लीन बोल्ड केलं असतंस तर हे झालंच नसतं. एक मिनिट जेठालाल, एक मिनिट. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? की टप्पूने लल्लू बॉल टाकला म्हणून मी शॉट मारला आणि म्हणून सिक्स गेला? अजून काय असणार? तुला जर असंच वाटत असेल ना जेठालाल, तर खाली ये आणि तूच बॅट पकड. मी तुला लल्लू बॉल टाकतो आणि चॅलेंज देतो, तू माझ्या लल्लू बॉलवर पण सिक्स नाही मारू शकणार. अरे मेहता साहेब, लल्लू बॉल काय, तुम्ही तुमचा रामबाण बॉल जरी टाकला ना तरी कडक सिक्स मारेन मी. अच्छा, तुला जर असंच वाटत असेल जेठालाल, तर ये खाली, लाव चॅलेंज, लाव पैस. मी तुला बॉल टाकतो, जर सिक्स मारलास ना माझ्या बॉलवर, तर पुढचा पूर्ण महिना प्रत्येक रविवारी मी तुझ्यासाठी जिलेबी फाफडा आणेन, शब्द आहे माझा. आता कसं बोललात? आता एक मिनिट, आधी नीट ऐक माझं. आणि जर तू सिक्स नाही मारलास तर पुढचा पूर्ण महिना प्रत्येक रविवारी जिलेबी फाफडा मी आणणार, तुझ्या समोरच ठेवणार, पण तुला खाऊ देणार नाही. काय झालं? आम फुटला काय? घाबरलास? तारक हे मेहता साहेब, आऊ कच्ची माडू अय्या, आणि कच्ची माडू कोई के डरे ना. आलोच मी. अरे जेठ्या, हे काय लहान पोरांसारखं करतोयस तू? टपूचे बाबा, जाऊ दे ना. तुम्हाला फाफडा खायचाय ना, मग मी गरमागरम फाफडा घेऊन येते. दयावहिनी, तुम्ही नका जाऊ, मी जाऊन फाफडा घेऊन येतो. हा नागेश्वरजी, काय इतका त्रास करून घेताय? मी जाते ना, मी घेऊन येते. अरे बागा बावरी, तुम्ही दोघही थांबा, मी लगेच जाऊन फाफडा घेऊन येतो. अरे कुणी जायचं नाही फाफडा आणायला. आता कुणी फाफडा आणायचा आहे तर मेहता साहेबांनीच. जेठालाल, मला फाफडा आणायला पाठवण्यासाठी आधी तुला खाली यावं लागेल. या बॅटने माझ्या बॉलवर सिक्स मारावा लागेल. आधी प्रयत्न तर कर. असंही जमणार नाही तुला, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? तिथे बाल्कनीत बसून तोंड चालवून काय नाही होणार. खाली ये जरा. अरे ऐक, अरे माझा ऐक. बापूजी, आशीर्वाद दे. अरे टपूचे बाबा, आलोच मी. अरे टपूचे बाबा. तारक, काय हे काय चाललंय? काय जाऊ दे ना. अंजली, तू तारक मेहताशी बोलत नाहीयेस, तेंडुलकरशी बोलतेस तू.